बौद्ध धम्म संगीती स्थळ विश्वशांती बुद्धविहार भीमटेकडी जाटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र राज्य इथे आपण येत आहोत। या परिषदेला तमाम बौद्ध उपासक उपासिकांना मी आवाहन करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने या जागतिक बौद्ध धम्म संगीतीचा आस्वाद घ्यावा। या परिषदेच्या उद्घाटनासाठी आपणा महाराष्ट्राला भारताला लाभलेले परमपूज्य आसनीय उत्तमा तारा सयाडो जगप्रसिद्ध विपश्यनाचार्य अरहंत म्यानमार यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन आपण करणार आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयजी शेषार साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या सन्मानाच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर या परिषदेचे स्वागत अध्यक्ष आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत धम्मसेवकजीची महास्तवीर मुळावा आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कल्याणजी काळे साहेब खासदार, माननीय समीरजी राजूरकर महापौर मनपा छत्रपती संभाजीनगर, महापौर आमचे माननीय दिलीपजी स्वामी साहेब जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय प्रवीणजी पवार साहेब पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर माननीय जी श्रीकांतजी महानगरपालिका आयुक्त छत्रपती संभाजीनगर, माननीय डॉक्टर विनय कुमारजी राठोड साहेब महापौर साहेब, त्याचबरोबर माननीय रवींद्रजी जोगदंड साहेब प्रशासकीय स्मार्ट सिटी, त्याचबरोबर आमचे महाउपासक दानशूर विलासजी डोळसे साहेब जालना असे प्रमुख पाहुणे विशेष अतिथी आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या कोर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर अरविंदजी गायकवाड साहेब, उपाध्यक्ष आमचे अनिल कुमारजी बस्ते साहेब आणि संपूर्ण कोर कमिटीचे पदाधिकारी सदस्य आणि संपूर्ण आमच्या पदाधिकारी आणि कोर कमिटीचे सदस्य या सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आपल्या सर्व तमाम बौद्ध उपासक उपासिकांना आम्ही सूचना करतो की आपल्या सर्वांना राहण्याची, भोजनाची आणि संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आपण जनतेच्या धम्मदानातून आयोजित केलेली आहे। हा कार्यक्रम सकाळी 8 ते 9 वाजता आपल्या 110 फुटाच्या पंचशील ध्वजाचं बुद्धवंदना घेऊन या ठिकाणी ध्वजारोहण होईल। त्याचबरोबर 9 ते 10 या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाला आपण 11 ते 1 वाजेपर्यंत भिक्खू संघाचं भोजनदान आणि आलेल्या मान्यवरांना भोजनदान दिले जाईल। त्यानंतर दुपारी 11 ते 1 च्या नंतर आपल्या जे मान्यवरांना आपल्या या ठिकाणी आपण प्रस्थापित केलेलं आहे की त्यांची धम्मदेशना होणार आहे, काही साहित्यिकांचे प्रवचन होणार आहेत, अशी हा कार्यक्रम 1 च्या नंतर या कार्यक्रमाची सुरुवात होईल। तर प्रियजनो, या कार्यक्रमासाठी सकाळी 11 ते जवळपास 6 वाजेपर्यंत हा धम्मदेशनेचा प्रवचनाचा कार्यक्रम चालेल आणि त्यानंतर 6 ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं ज्या उपासक उपासिका येतील त्यांचं अभिजित कोसंबी यांच्या गायनाचा दणदणीत कार्यक्रम होईल। असं या उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। उद्याच आम्ही संध्याकाळी परत भेटूया, परवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगणार आहोत। आपण सर्वांना धन्यवाद। जास्तीत जास्त संख्येने उपासक उपासिकांनी चलो भीमटेकडी, चलो भीमटेकडी, चलो भीमटेकडी आणि सर्वांनी मात्र या परिषदेसाठी धम्मदान द्यायचे आहे, कारण या परिषदेचा बजेट आपण इथे आल्यानंतर न भूतो न भविष्यती ही संगीते आपण आपल्या लोकदानातून, आपल्या धम्मदानातून आपण ही जगाला एक प्रेरणा देत आहोत। 30 देशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी या ठिकाणी या मंचकावरती एकत्र तुम्हाला बघायला मिळतील। यही डोळी यही पारणे फुटल्या जातील आणि म्हणून तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी अरहंताच्या वंदन करण्यासाठी, सकृतागामी अनागामी श्रोतापन्न या भिक्खूंचं वंदन करण्यासाठी, यांचं संगदान करण्यासाठी, यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, यांच्या मंगल कामना घेण्यासाठी आणि यांची धम्मदेशना ऐकण्यासाठी तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी या ठिकाणी यायचे आहे। येताना मात्र रजिस्ट्रेशन करायचे आहे।
स्पॉटला सुद्धा रजिस्ट्रेशन असेल, ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, आपण सर्वजण मला सहकार्य कराल, आमच्या कोर कमिटीला सहकार्य कराल अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी ऑनलाईन ऑफलाईन इथे येऊन सुद्धा आपण धम्मदान देऊ शकता. आपला धम्मदान स्वीकारला जाईल आणि आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. जागतिक धम्म परिषद जी होऊ घातलेली आहे, त्या धम्म परिषदेचा उद्देश फक्त लोकांना बोलवणं, लोकांची गर्दी करणं हा नसून या ठिकाणी जगभरातले जे विविध धम्म संघामध्ये ज्यांचं ग्रेडेशन आहे, म्हणजे अगदी श्रामणेर पासनं तर महाथेरापर्यंत अनंतपर्यंत भिक्खू संघ या ठिकाणी येत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून दिली जाणारी जी धम्मदेशना आहे, आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जग एका वेगळ्या दिशेने प्रवास करत आहे. आणि फक्त बोलताना मात्र बोलतायत की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा आहे. परंतु बुद्ध हवा आहे तर बुद्धाच्या विचारांची काही थोडीफार तरी प्रचार आणि प्रसाराची व्यवस्था कोणी केली आहे का? तो प्रश्न खऱ्या अर्थाने प्रत्येक जण त्याला बगल देतात आणि तो नेहमी अनुत्तरितच राहतो. आणि त्या प्रश्नाचा निश्चित असं उत्तर शोधून काढण्यासाठी आदरणीय वंदनीय या धम्मदर्शनाची महाथेरा यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी गेल्या वर्षभरापासून ते अथक परिश्रम घेत आहेत. हा सोहळा अतिशय सुंदर अशा पद्धतीने पार पडेल. या 5 दिवसाच्या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रमुख पाहुणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष, वेगवेगळ्या पद्धतीचे विचारवंत अभ्यासक या सोहळ्यामध्ये त्यांचे विचार मांडणार आहेत आणि विविध देशांमधील बौद्ध भिक्खू धम्माच्या अनुषंगाने धम्म देशना देतील, त्यांचे विचार मांडतील. आणि ते ज्या देशातले असतील, मग कोणी जपानचं असेल, कोणी म्यानमारचं असेल, कोणी बर्मा, कोणी थायलंड असेल, कोणी श्रीलंकन असेल, त्या प्रत्येक भाषेतील भाष्य करणाऱ्यांचं मराठी भाषेमध्ये भाषांतर होऊन ते आपल्या भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकापर्यंत पोहोचावं याच्यासाठीची सुद्धा आम्ही दुभाषिकांची व्यवस्था केलेली आहे. आणि अशा पद्धतीने अगदी अचूक पद्धतीने, परंतु थोडंसं काही वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी म्हणा, त्या अडचणी त्यांना सामोरे जात असताना आर्यजींना अनेक वेळा नको त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा जावं लागत आहे. या सगळ्या अडचणींवरती मात करून तरीसुद्धा ही जागतिक धम्म परिषद धम्मसंगीती अतिशय यशस्वीरित्या पार पडावी. या धम्मसंगीतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे केवळ बौद्ध भिक्खूच येतील असं नाही, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. जवळजवळ अशी अपेक्षा आहे की अगदी पहिल्या दिवशी 50,000च्या पेक्षा जास्तचा जमाव या ठिकाणी राहील. या सगळ्यांसाठीच्या भोजनाची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनेक भिक्खू संघ जो येणार आहे त्यांच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही ग्रंथप्रेमी ग्रंथ खरेदी करतील त्यांच्यासाठी ग्रंथांची जी काही बुक स्टॉल्स आहेत त्यांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि सर्व प्रकारे ही जी जागतिक धम्म संगीती आहे ही यशस्वी व्हावी यासाठी आम्ही आवाहन करतो की अगदी वेळेवरती उद्या जे मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील त्यांच्या बसण्याची, त्यांना पुन्हा जिथे पार्किंग आहे तिथून या पेंडॉलपर्यंत आणण्याची आम्ही वेळोवेळी पूर्ण जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु हे सगळं करत असताना सुद्धा जोपर्यंत तुमच्यासारख्या जाणकारांचं सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत हे कार्य यशस्वी होईल असं आम्ही ठामपणे म्हणू शकतो.